दिसायची सुरुवातीशी बरोबर. एका लहान गावामध्ये एक मोहन नावाचा दूधवाला राहत असे आणि तो दूधवाल्याकडे 4 गायी होत्या आणि तो त्या गायींचं दूध काढायचा आणि बाजारामध्ये जाऊन विकत असे. परंतु तो खूप आळशी होता आणि गोठा साफ करत नसे, गायी आहेत त्यांना नीट चारा देत नसे आणि त्याच्यामुळे त्या गायी ज्या आहे ह्या कमी दूध द्यायच्या. परंतु त्याचं त्याला काय वाटायचं नाही. तो जे दूध असेल ते काढायचा, विकायचा. जे पैसे येईल त्याच्यामध्ये तो आपला राहत असे आणि खूप आळशीपणा तो करत असे. गोठा कधी साफ करायचा नाही आणि असे तऱ्हेने त्याचं जीवन चालू होतं. पण अचानक एक दिवस त्या गावचा जमीनदार त्याच्याकडे आला आणि त्याला सांगितलं की मला रोज 10 लिटर दूध हवं आहे आणि कारण माझी आई जरा आजारी आहे. आणि ह्यांनी मोहनने विचार केला की माझ्याकडे ते एवढं दूध निघत नाही, परंतु तरी त्याला हो बोललं जमीनदाराला. आणि मग त्यांनी जे काही दूध निघायचं त्यामध्ये 10 लिटर करण्यासाठी तो पाणी टाकायचा आणि मग ते जमीनदाराला नेऊन द्यायचा. काही दिवस ते व्यवस्थित चाललं, परंतु अचानक त्या जमीनदाराची आई थोडी अजून आजारी पडली आणि त्यांनी डॉक्टर वगैरे बोलवले आणि त्या डॉक्टरांनी ते दूध बघितलं आणि सांगितलं हे दूध शुद्ध नाही आहे, ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी पण थोडं अस्वच्छ असं आहे आणि म्हणून तुमच्या आईला त्रास होत आहे. आणि त्या जमीनदाराने शेवटी मोहनला त्या बाजारामध्ये पकडलं आणि सर्वांच्या समोर त्याला खूप बोलला की तू असं असं करत आहेस. आणि मग तो निघून गेला. त्यांना सांगितलं इथून पुढे तू दूध देऊ नको मला. आणि मग तो निघून गेला आणि मोहन परत आल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी तो बाजारात गेला तर कोणी त्याच्याकडून दूध घ्यायला तयार नव्हतं. आणि मग त्याला असं वाटलं की माझ्याकडून आता कोणच दूध घेत नाही आणि हळूहळू त्याचा धंदा बसून गेला. आणि शेवटी त्यांनी विचार केला की मी आता हे गाव सोडून दुसऱ्या शहरामध्ये जातो आणि तिथं काहीतरी काम करतो. पण त्यांनी विचार केला की आता करू काय मी, आणि त्याच्याकडे दुसरा तो उपाय नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो उठला आणि तो दुसऱ्या शहराकडे निघाला. एका जंगलामधून तो जात होता आणि अचानक खूप पाऊस आला आणि तो एका झाडाखाली जाऊन उभा राहिला आणि त्या ठिकाणी एक तरुण उभा होता आणि त्यांनी सहज विचारलं मोहनने की कुठे चालला. आणि त्या तरुणांनी सांगितलं की मी शहरामध्ये परत चाललेलो आहे, कारण मी पूर्वी एका मिठाईच्या दुकानात काम करायचो, जे मिठाई बनवतात. परंतु हळूहळू मी तिथून काहीतरी चोरी करायचो, काही भांडी चोरायचो आणि तिथं मिठाई कशी बनवतात ते मी शिकलो आणि मग माझं दुकान मी स्वतः काढलं. परंतु त्याला ती सवय नव्हती सारखी काम वगैरे करायची. आणि विशेष म्हणजे जे सिक्रेट असतं मिठाईमध्ये, सर्व मिठाई बनवल्यावर सुद्धा काहीतरी त्याच्यात ते टाकायचं असतं, ते त्याला सिक्रेट माहीत नव्हतं. आणि हळूहळू त्याची मिठाई घेणं लोकांनी बंद करून टाकलं. आणि शेवटी त्याला पश्चाताप झाला की मी आता काय केलं, एक चांगली नोकरी होती ती घालवली आणि म्हणून मी आता परत शहरामध्ये चाललो आणि खूप मेहनत करेन आता आणि प्रामाणिकपणे काम करेन. आणि मोहन नंतर विचार करू लागला की मी कशासाठी शहरात चाललो आहे, कारण माझं जे काम होतं त्यामध्ये मी चुका केल्या किंवा मी आळसपणा केला किंवा मी वाईट केलं, चुकीचं मी सर्व गोष्टी केल्या. परंतु शहरात जाऊन मी काय करणार आहे, त्यापेक्षा मी परत गावात जाईन आणि माझ्या चुका सुधारेन. आणि पाऊस थांबल्यावर मोहन परत आपल्या गावी गेला. गावी गेल्यानंतर परत त्यांनी मेहनत करायला सुरुवात केली. प्रथम सगळा गोठा स्वच्छ केला, सगळ्या गायी धुवून काढल्या त्यांनी आणि त्यानंतर त्यांना चारा भरपूर आणून दिला आणि हळूहळू त्या गायी जास्त दूध द्यायला लागल्या. परंतु मोहनचं जे नाव होतं ते बाजारामध्ये खराब झालं होतं. परंतु तरी तो दूध घेऊन जायचा बाजारामध्ये आणि लोकांना सांगायचं की हे तुम्ही फुकट प्या थोडंसं, तुम्हाला जर चांगलं वाटलं तर तुम्ही घ्या. आणि हळूहळू लोकांनी हळूहळू ते दूध प्यायला लागले आणि त्यांना वाटलं नाही हे शुद्ध आहे आणि चांगलं आहे. आणि मग लोक हळूहळू त्याच्याकडून दूध घ्यायला लागले. आणि काही दिवसांनी एक दिवस अचानक त्या बाजारामध्ये जमीनदार आला आणि त्यांनी सांगितलं की मी तुला बऱ्याच दिवसापासून बघत आहे आणि तू आता चांगलं काम करत आहे आणि तुझं दूध जे आहे ते खूप शुद्ध आहे आणि ताजं असतं, त्याच्यामुळे उद्यापासून
तू मला रोज 10 लिटर दूध देत जा. आणि अशा तऱ्हेने मोहन शेवटी त्याचा धंदा पण चांगला वाढला, परंतु ज्या चुका त्याने अगोदर केल्या होत्या त्या चुका परत त्यांनी केल्या नाही. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं बघा, की आपल्याकडून काही ना काहीतरी चुका होतात, परंतु त्या चुकांमधून आपण शिकायला पाहिजे. आपण मानव आहोत, प्रत्येकजण चुकतो, प्रत्येकजण बहकतो, प्रत्येकजण कुठल्या ना दुसऱ्या मार्गाने जातो जो मार्ग चांगला नाही. परंतु आपण मानव आहोत, आपण चुकतो, परंतु त्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा. त्या चुकांपासून पळू नका, तर त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि शिकून जो पुढे जातो तो यशस्वी होतो. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा असंच आहे. पाप केलं असेल, आपण पापी आहोत, आपण पाप करतो, आपण चुकतो, परंतु पश्चाताप करा, देवाकडे वळा, त्या चुका परत करू नका. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. ह्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, फिलिप्पीकरास पत्र ह्याचा 3 अध्याय 13 आणि 14 वचन. फिलिपाइन्स चॅप्टर 3 and verse 13 and 14. बंधुजनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात आणले असे मानित नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूमध्ये व देवाचे वरील पाचारण त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो. हेच एक माझे काम आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.